एकीकडे राज्य सरकारकडून कॉपीमुक्त अभियान जोरदारपणे सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र तरीही 12वीच्या परीक्षा सुरू असताना अनेक परीक्षा केंद्रावर कॉपी केल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. त्यातच आजपासून 10वी बोर्ड परीक्षा सुरू झाल्या असून पहिल्याच दिवशी मराठीचा पेपर फुटल्याचे वृत्त आहे. जालन्यातील एका परीक्षा केंद्रावर 10वीचा मराठीचा पेपर फुटला असून पेपर सुरू झाल्यानंतर काही वेळातच उत्तर पत्रिकेच्या झेरॉक्स समोर आल्या. जालन्यातील बदलापूर येथील प्रकार असून या घटनेनं शिक्षण वर्तुळात खळबळ उडाली आहे. एकीकडे शिक्षण मंत्री परीक्षा केंद्रावर भेट देऊन कॉपीमुक्त अभियानाची पाहणी करत आहेत. मात्र दुसरीकडे मराठवाड्यात पेपर फुटीने खळबळ उडाली असून परीक्षा केंद्रावरील अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. सकाळी 11 वाजता मराठीचा पेपर सुरू झाल्यानंतर काही वेळातच बदलापूर शहरातील सीएससी केंद्रावर उत्तर पत्रिकेची झेरॉक्स मिळत असल्याचं समोर आलं आहे. मराठीचा पेपर सुरू झाल्यानंतर अवघ्या 15 मिनिटातच प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्राच्या बाहेर आल्याने शहरातील झेरॉक्स सेंटरमधून उत्तरपत्रिकेच्या प्रिंट काढून विद्यार्थ्यांना पुरवल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार बदलापूरमध्ये समोर आला आहे. महाराष्ट्रासह जालना जिल्ह्यात 10वीच्या परीक्षेला सुरुवात झाली असून जिल्ह्यात 102 परीक्षा केंद्रावर जवळपास 32,000 विद्यार्थी 10वीची परीक्षा देत आहेत. शासनाने कॉपीमुक्त परीक्षेसाठी जय्यत तयारी केली होती. मात्र कॉपीमुक्त परीक्षेचा फज्जा उडताना जालन्यात पाहायला मिळाला आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यासाठी तरुणांची हुल्लडबाजी देखील पाहायला मिळाली आहे.